फेस्टिवल चालू आहे, तर नवरात्रामध्ये असे बरेच उपवासाचे पदार्थ केले जातात. तर मी इथे बटाटा आणि साबुदाणा असे वडे केलेले आहे. असे मस्त वडे केलेले आहे, खुसखुशीत आणि खमंग, खायला पण खूप छान आणि छान आणि खूप कमी साहित्यात केलेले आहे हे बटाटा वडे. तर मी बटाटे वड्यासाठी ते साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा मस्त स्वच्छ घेतलेला आहे. 2 ते 3 पाणी मस्त स्वच्छपैकी धुवून घेतल्यानंतर मी साबुदाणा भिजायला ठेवून दिले आहे. साबुदाणा भिजायला ठेवल्यानंतर मी इकडे बटाटे घेतलेले आहे 2 मस्त असे कुकरमध्ये भिजायला ठेवून दिले. बटाटे आपले झाल्यानंतर बटाट्याला मी थंड करायला ठेवून दिले. थंड झाल्यानंतर मस्त अशी साल काढल्यानंतर मी ते मस्त अशी टाकून घ्यायची. कमी कलरची वापरलेली आहे आणि तुम्ही कोणती पण मिरची वापरू शकता. तर मी ढोबळी मिरची अशी बारीक चिरून घेतली. आपला कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्त्याला पण असं बारीक चिरून घ्यायचं. बारीक चिरल्यानं कसं टेस्ट अशी भारी लागते, खूप छान असे वडे पण खायला लागते. तर मी इकडे मस्त आपला साबुदाणा पण छान असा फुगून आलेला आहे, खूप मस्त फुगलेला आहे. तर इकडे मी एका तव्यावर शेंगदाणे भाजून घेतले. मस्त असं खरपूस भाजायची. नंतर मी एका मिक्सरमध्ये काढून घ्यायची. तर मग मिक्सरमध्ये काढल्यानंतर मी इकडे तेल आधी गरम करायला ठेवून दिलं. तेल गरम होईपर्यंत आपण मस्त साबुदाणा असा एका परातीमध्ये काढायचा. नंतर मग मी त्याच्यामध्ये किसून बटाटे टाकलेले आहे. नंतर मॅश पण केले होते हाताने. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची पण टाकली. हिरवी मिरची टाकल्यानंतर मी कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता टाकल्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. त्याच्यानंतर मी अजवाईन टाकलं. अजवाईन मस्त अशी चव लागते, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये अजवाईन टाकलं. तुम्ही याच्यामध्ये जिरं पण टाकू शकता. तर आमचे इकडे जिरं खात नाही, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये जिरं ॲड केलं नाही. तुम्ही जर जिरं खात असाल तर तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये. तर याच्यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे मी कलरसाठी. तर मस्त चवीनुसार मीठ टाकायचं. मस्त मिश्रण एकजीव करायचं आणि आपल्या हातावर असे वडे करायचे. तर हातावर तेल लावून पण ठेवू शकता. मी पाण्याचा वापर केला आहे. तर सर्व वडे मी हातावर असे पाणी लावून टाकून घेतले. तर मी कढईमध्ये आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं. जास्त गरम तेलामध्ये आलेलं वडे काढायचे नाही, कारण की आपल्या वडे जर गरम तेलामध्ये काढले तर आतून असे कच्चे राहते आणि बाहेरून असे जळून येते. तर मस्त असे मंद आचेवर वडे आपले खरपूस असे तळून घ्यायचे. मस्त छान असे कलर येते. त्यामुळे ते वडे छान असे तळून घेतलेले आहे. बघा खूप छान असा कलर पण आलेला आहे. मंद आचेवर असे तळून घ्यायचे. तर तुम्ही याच्यामध्ये बरेच जण याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकतात. आणि जर कोथिंबीर खात असेल तर तुम्ही टाकू शकता. तर आमची इथे कोथिंबीर पदार्थामध्ये टाकत नाही, तर आम्ही कोथिंबीरचा उपयोग केला नाही आहे. तर तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर टाकू शकता जर खात असाल तर मस्त असे खरपूस झालेले आहे. बघा छान असा कलर आलेला आहे. सर्वच मी वडे असे एक एक करून सर्व वडे काढून टाकलेले आहे. तर 2 मिरच्या पण मी याच्यामध्ये तळलेल्या टाकलेल्या आहेत. खूप छान असा कलर आलेला आहे. बघा खूप छान असे वडे आपले झालेले आहेत. तर वड्यासंग मी इथे दही घेतलेलं आहे. मस्त असं मीठ दह्यासंग खूप छान असे वडे लागतात. तर तुमच्या इकडे काय काय टाकतात वड्यामध्ये, काय काय खातात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला कमेंट करा आणि फॉलो करा आणि लाईक करा. तर अशा तुम्हाला रेसिपी नवीन नवीन येते मी शौर्य आणि मम्मी किचनमध्ये.